नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा। यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल हे नमाज अदा करून मशिदीबाहेर येत असताना त्यांच्यावर उबेद पटेल या तरुणाने धारदार हत्याराने जोरदार हल्ला चढवला। उबेदने हिदायत पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर सपासप वार केले। या हल्ल्यात हिदायत पटेल हे गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्या जमिनीवर कोसळले, तर उबेद पटेल हा हल्ला करून फरार झाला होता। जमलेल्या लोकांनी हिदायत पटेल यांना अकोट येथील दवाखान्यामध्ये दाखल केले। डॉक्टरांनी हिदायत पटेल यांची तपासणी करून सांगितले की अत्याधिक रक्तस्राव झाल्याने यांची परिस्थिती गंभीर झाली आहे, यांना तातडीने अकोला येथे घेऊन जावा। तेव्हा जमलेल्या लोकांनी आणि नातेवाईकांनी हिदायत पटेल यांना वेळ न घालवता अकोला येथे हॉस्पिटलमध्ये दाखल केले। हिदायत पटेल यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांचा धारदार हत्याराने हल्ला करून खून करण्यात आला आहे, ही बातमी सर्वत्र पसरली आणि एकच गोंधळ उडाला। प्रचंड जमाव हॉस्पिटल परिसरामध्ये जमा झाला। नातेवाईक देखील आक्रमक झाले। नातेवाईकांची आक्रमकता बघून पोलिसांना परिस्थिती हाताळणे देखील झाले होते। जमावाने मृतदेह सरळ पोलीस स्टेशनमध्ये आणला आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंतिम संस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला। तेव्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जमाव आणि नातेवाईकांना आश्वासन दिले की आम्ही मुख्य आरोपी उबेद पटेल याला अटक केली आहे। तुम्ही ज्या लोकांची नावे तक्रारीमध्ये दिली आहेत त्यांना देखील आम्ही वेळ न घालवता अटक करू, पण तुम्ही अंतिम संस्कार करून घ्या। पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेतले आणि हिदायत पटेल यांच्यावर अंतिम संस्कार केले। पटेल साहब का, और कल रात में हमने कंप्लेंट करे थे। पटेल साहब ने खुद बोले थे 5 आरोपियों के नाम, पहला बदरुज्जमा, दूसरा राजू गोजे, तीसरा संजय बोड़के, एक फाजिल खां आसिफ खां और फारूक खां आसिफ खां। इनमें से एक की भी अटक हुई नहीं, और जब तक की अटक हुई नहीं हम यहाँ से बॉडी लेके आने वाले नहीं है। हम यहाँ से डायरेक्ट आकोट पुलिस स्टेशन में बॉडी लेके आ रहे हैं, और जब तक की अटक हुई नहीं बॉडी वहीं चाहिए, जब तक कि हम आखरी का उनका अंतिम संस्कार नाही। कालोखान सध्या ताब्यातमध्ये FIR पण दाखल झालेले आहे आणि आता पुढच्या चौकशी चालू आहे। आता प्राथमिक माहिती भेटली आहे की पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वादची भेटली आहे। आणखी आता चौकशी चालू आहे। चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं आपण बघायचं आणि बाकी आरोपीला अटक करण्यासाठी पण आपण टीम लावलेली आहे। जवळपास आता 70 लोक त्यांच्या पाठीमागे आहे। आपण शोध चालू आहे। किती लोकांना आतापर्यंत एक आपल्या ताब्यातमध्ये आहे। त्या लोकांनी म्हणजे त्यांनी चाकू वापरून हत्या केलेली आहे, ते आपण अटक केलेली आहे। कुटुंबियांनी काही राजकीय नेत्यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे त्यांच्यावर, ते आपण चौकशी करायचं बाकी आहे। आता चौकशी होणार आहे। आता पुढच्या आपण PCR पण घेणार आहे आणि चौकशी करणार। ऐकून अजून किती आरोपी करणार आहे? सध्या तर 5 आरोपी करार। आता जो हत्या केलेले त्यांनी आपण अटक केलेली आहे। आपले जे पटेल साहेब आहे त्यांच्यावर चाकूचा एक हल्ला झाला होता। ते हल्ला झाल्यानंतर 40 लोकांची टीमचा गठन केला होता आणि ज्यांनी हल्ला केला होता असा आरोपीचं नाम निष्पन्न झाला होता उबेद पटेल। 40 लोकांची टीम पूर्ण ते आरोपी फॉरेस्टमध्ये गेला होता, वनमध्ये गेला होता। नंतर त्याचा पूर्ण आम्ही शोध घेतला। 6 तासमध्ये तो आरोपी काल रात्री अटक झालेला आहे आणि आज त्याचे आम्ही PCR घेणार आहे। काल आमच्याकडे जे फिर्यादी आले होते फतेह खानजी, त्यांचा FIR मध्ये काही लोकांवर संशय होता, नाम होता की त्यांना असं पटेल साहेबांनी सांगितलं होता की हे लोकांवर संशय आहे, हे लोक असं करू शकतात। ते सर्व लोकांचं नाम आम्ही FIR मध्ये घेतलेलं आहे आणि आज आरोपीचा आम्ही इंट्रोगेशन सुद्धा करणार आहे। याच्यामध्ये 4-5 गोष्टी मला सांगायच्या आहे।
पहिला तर आरोपीचे प्रत्येक सीडीआर आणि प्रत्येक आरोपीचे सीडीआर, कॉल डेटा रेकॉर्ड्स, IPDR, व्हॉट्सअप कॉल हे आम्ही शोधणार. याच्यामध्ये कोण कोण सामील आहे, यांनी काही 5 नाव दिले, अजून काही आहे का, काही कम आहे, जास्त आहे, पूर्ण आम्ही शोधणार. 10 लोक असतील, 15 असतील, सर्वांना आम्ही याच्यामध्ये ज्यांच्या पुरावे ज्यांच्यावर निष्पन्न असतील त्यांना आम्ही अटक करणार. तर 3. तिसरा, याच्यामध्ये एक असा डिसिजन आलेला आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्ट आम्ही करणार आहे. आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्ट साठी आम्ही कोर्टाला पत्र देणार आहे, कोर्टाला विनंती करणार आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस झाला पाहिजे, कारण की अतिशय संवेदनशील गुन्हा आहे. चौथा, याच्यामध्ये जे तपास आहे ते तपास IPS दर्जाचे अधिकारी SDPO निखिल पाटील, अकोटचे सब डिव्हिजनचे SDPO ते करतील आणि वेळोवेळी प्रत्येक आठवड्यात फतेखान जावेदला याचा जे इन्व्हेस्टिगेशनचा प्रोग्रेस आहे ते देतील आणि याच्यामध्ये कुठेही कमतरता होणार नाही. पूर्ण डिजिटल फॉरेन्सिक्स, ई साक्ष, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, प्रत्येक गोष्टीचा आम्ही याच्यामध्ये काळजी घेणार. ऍज SP म्हणून आपल्याला गवाही देतो, या गुन्ह्यामध्ये जे जे लोक सामील असतील, जे काही मास्टर माइंड असतील, त्यांचा पूर्ण शोध लावून आम्ही अटक करणार, आपले समोर सांगणार की काय काय झालेलं आहे. आणि याच्यानंतर अजून जे काही जर अजून असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार. आणि शेवटी हे केसच्या आम्ही 60 दिवसात विदिन 60 डेज चार्जशीट करून फास्ट ट्रॅक कोर्स मध्ये हे करणार आणि जर गरज पडली स्पेशल PPचा सुद्धा नेमणूक करून कोर्टाला विनंती करणार की हे लगेच न्याय भेटला पाहिजे. जोपर्यंत आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत अकोला दलाची पोलीस आम्ही शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.